आणि आता 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। रायगडच्या नागोठणे शहरातील बाजारपेठेमध्ये पाणी, अंबा नदीच्या पाण्यामुळे नागोठणे बाजारपेठेत शिरलंय पाणी। बाजारपेठेमधील दुकानात पाणी घुसलेलं पाहायला मिळत आहे। महाडमधील सावित्री नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ, तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं दासगाव परिसरामध्ये पाणीच पाणी, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणाच्या पाणीपातळीमध्ये 83% वाढ झाल्यानं नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। महाडमधील गांधारी नदीला पूर, तर सावित्री नदी आणि गांधारी नदीचं पाणी वाढू लागल्यानं पुराचा धोका वाढलाय। महाडमधील जनजीवन विस्कळीत। पंदल भिंदारी गावामध्ये 4 चाकी गाडी पाण्यामध्ये, क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली कार, तर रस्त्यांना नाल्याचं स्वरूप। रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये धबधब्याला रौद्ररूप। रायगड पुणे रोडवर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। कोल्हापुरात राधानगरी धरण 100% भरलं। राधानगरी धरणाचा 4 स्वयंचलित दरवाजे आता उघडलेले आहेत। राधानगरी धरणापासून 2,928 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। राधानगरी धरण 100% भरलं, तर राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडलेत। कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त समितीचा गांधी चौक परिसरामध्ये रास्ता रोको। हिरपरगी आणि मालमट्टी धरणामधून जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी। कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आलमट्टी धरणामधून पाणी नियंत्रणात सोडण्याची मागणी। साताऱ्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। साताऱ्यातील कुडाळ घाटामध्ये डोंगरातील माती आणि दरड रस्त्यावर वाहून आल्यानं वाहतूक ठप्प। परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत। साताऱ्याच्या बोपर्डी गावामध्ये घराची भिंत कोसळली। सतत पावसामुळे सुद्धा ही दुर्घटना घडलेली पाहायला मिळते। कुठलीही जीवितहानी मात्र नाही। कोयना धरणामधून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना ते सांगली नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणामधून वेण्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, तर 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं वेण्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताराच्या कवठे ते भुयाची वाडी दरम्यान कृष्णा नदीत पूरस्थिती। भुयाची वाडीत वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। साताऱ्यातील मर्ढे गावच्या पुलावरून कृष्णा नदीचं पाणी, वाहतूक झाली बंद। पाण्यातून प्रवास न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। साताऱ्यातील अतिवृष्टीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंची आढावा बैठक। जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे, तर हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस झाला। मुळा नदी दुथडी भरून वाहते आहे। चंद्रपुरात चिचपल्ली गावातील तलाव फुटून हानी झालेल्या ग्रामस्थांना मदत, तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मदत वितरण। सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी, मुनगंटीवारांचं वक्तव्य। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील 2 गावांचा संपर्क तुटला। गावानजीक ओढ्याला पूर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। लातूर जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी। शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचलंय, तर सततच्या पावसानं हवेत गावात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचे संततधार। चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फूट 8 इंचावर। सांगलीतील स्मशानभूमीत पुराचं पाणी शिरलं। अमरधाम स्मशानभूमी आजपासून बंद। सांगलीतील अमणापूर अंकलखोप पुलाला पाणी, तर खबरदारी म्हणून मार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। भावली धरण 100% भरलं, तर वैतरणा धरण 50% भरलं। भंडारा जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत। शेतकऱ्यांसोबत व्यापारी आणि विद्यार्थ्यांचंही नुकसान। नागरिकांकडून शासनाकडे मदतीची मागणी। विदर्भात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू। 27 जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुण्यात आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। बदलापूरच्या सोनिवली परिसरामध्ये गुडघाभर पाणी। सत्कर्म बालक आश्रमात सुद्धा पाणी शिरलंय।
उल्हास नदीला पूर आल्यानं बदलापूरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास होणार तात्काळ मदत. बदलापुरात उल्हास नदीचं पाणी शहरात शिरलं. घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. भिवंडीतील खड्ड्यांविरोधात सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर. भिवंडी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रास होत असल्यानं विद्यार्थ्यांनी भर पावसात मानवी साखळी उभारली. पुण्यातील वीर धरणामधून नीरा नदीपात्रामध्ये 55,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना आता सतर्क राहण्याच्या सूचना. पिंपरी चिंचवडमधून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली. आळंदीचा संपर्क तुटला. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहायला न. आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. तर नदीपात्रामध्ये 2 कंटेनर वाहून जाताना पुलाला अडकले. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी. नाणेघाट, घाटघर या परिसरात अनेक ओढे नाले तुडुंब. पुण्यात हिंजवडी संततधार पाऊस. तर सेक्टर 2 आणि 3 परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी. पुण्याच्या खेडमध्ये बिदरवाडीमध्ये इमारतीवर अडकलेल्या 7 जणांचं रेस्क्यू. दोरीच्या सहाय्यानं 7 जणांचं रेस्क्यू. अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. सुरक्षेच्या कारणास्तव सूचना मिळेपर्यंत पर्यटन स्थळ बंद. पुण्याच्या राजगडमधील पानशेत ते घोल हा रस्ता बंद. आंबेगावमध्ये खुर्दमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं मातीचा भराव रस्त्यावर. पुण्यात पूर ओसरल्यानंतर टिळक पुलावरील जलपर्णी काढण्यात आलेली आहे. पालिका प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं तब्बल 2 टन जलपर्णी काढली. पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक सोसायटी आणि वस्त्यांमध्ये पाणी. पाषाण भागामध्ये साचलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय. पुण्याच्या सिंहगड भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. पार्किंगमध्ये पार्क केलेली कार पाण्याखाली. तर अनेक घरात पाणी. पुण्याच्या निंबजनगर परिसरामध्ये पाणी शिरलं. दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिममध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करून एका मंदिरात बसूनच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश असतानाही पीक विम्याच्या मंदिरामधूनच सर्वे. नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प 80% भरलं. नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो. तर प्रकल्प 100% भरल्यानं शेतकऱ्यांची चिंता मिटली. धाराशिवच्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयाला जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था. विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ. करमाळामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा मार्ग खडतर. तर निंभोरे ते कोंढेज मार्गावर परतीच्या वारकऱ्यांचा चिखलातून खडतर प्रवास. $555 निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्काचा कांदा निर्यातीला फटका. गतवर्षीच्या तुलनेत 8.8 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी. यंदा कांदा निर्यातीमधून 3,922 कोटींचा व्यवसाय. सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया शहराचा पाणीपुरवठा ठप्प. डांगोर्ली फिडर 2 दिवसांपासून पाण्यामध्ये. निम्न दुधना आणि जायकवाडी प्रकल्पामधून 60 गावांना पाणी द्या. परभणीच्या पाथरी तालुक्यातील 60 गावातील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो. प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. प्रकल्पच ओव्हरफ्लो झाला. आता भविष्यातील पाण्याची चिंता मिटलेली आहे. अमरावतीमधील वर्धा नदीवरील झुंज धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास बंदी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 25,000ची वस्तू 400 रुपयांमध्ये देण्याचं आमिष दाखवत तरुणाला गंडवलंय. जाहिरातीला भाळलेल्या तरुणाचा मोबाईल हॅक करत डीमॅट अकाउंटमधील 1,68,000चं नुकसान झालंय. राज्यातील काही भागात पावसाळ्यातही पाणी टंचाई. 1,000वर गावं आणि 2,000वर वाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. पुण्याच्या राजगुरुनगर शहरात ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना टँकरनं पाणीपुरवठा. नगर परिषदकडून पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांचे हाल. चौथ्या दिवशी खासदार निलेश लंके यांचं उपोषण अखेर मागे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी कोट्यवधी रुपयांची वसुली करतात. खासदार निलेश लंके यांचा आरोप. वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकांच्या नोटिसाची होळी. तर मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात आले. तसे शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करा अशी मागणी. जरांगेंच्या मनातील फडणवीसांबद्दलचा गैरसमज दूर केला पाहिजे. मनोज जरांगेंच्या भूमिकेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटलांची नियुक्ती. राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी.